दृशो मया, म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही असं त्यांना वाटत असतं. अभिमान, माझ्यासारखा कोणीच नाही असं त्यांना वाटत असतं. आणि यक्षे दास्यामी, म्हणजे मी अनेक यज्ञ करीन, मी अनेक दानं देईन. तो करतोय, ब्राह्मणांना भोजन घालतो, अनेक यज्ञ करतो, दान देतो, पण हे सगळं कशासाठी? मला प्रसिद्धी मिळावी म्हणून, मला सगळ्यांनी मोठं म्हणावं, मला चांगलं म्हणावं, अशासाठी म्हणून तो हे सगळं करत असतो. म्हणजे लोकांवर उपकार करावा म्हणून करत नसतो, तर लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी तो हे सगळं करत असतो. मी किती मोठा माणूस आहे, मला सर्व प्रकारची सामुग्री प्राप्त आहे, मी आनंदात राहीन, मी मजा करीन, असे त्याचे विचार असतात. म्हणजे थोडक्यात काय की अभिमान त्याच्याकडे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि मग त्याच्यामुळे तो मी यो करीन, मी त्यो करी अशीच भाषा बोलत असतो. त्याच्या पुढच्या 16व्या श्लोकात सांगितलं आहे, परमात्व विमुख आसुरी संपत्तीच्या लोकांना जिवंतपणी अशांतीच मिळते. सतत त्यांच्यामध्ये संताप चाललेला असतो आणि मृत्यूनंतरसुद्धा त्यांना तशीच गती मिळते. जीवनभर आपला जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे मरणानंतरसुद्धा तसाच लोक मिळतो, तशीच गती मिळते. त्यामुळे 16वा श्लोक आहे, अनेक चित्तविभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च. कामनांमुळे अनेक कामना याच्या मनामध्ये असतात. हे झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, आणि मग त्या कामनांमुळे अनेक प्रकारे त्याचं चित्त भ्रमित झालेलं असतं. अनेक चित्त विभ्रांता, आणि तो मोहजाळामध्ये फसून गेलेला असतो. आणि तसेच पदार्थ आणि भोग यात अत्यंत आसक्त राहणारा असतो. आणि अशी जी माणसं असतात यांचं काय होतं? त्यांचं पतन होतं आणि हे नरकामध्ये जातात. प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च. त्या आसुरी माणसांचा एक निश्चय नसल्याने त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. आणि मग एक एक इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून अनेक उपाय करतात. मग त्याच्यासाठी सतत चिंतन चाललेलं असतं. हे झालं की ते झालं की ते, मी काय करू, कसं करू, आणि मग ते मोहजालामध्ये फसून जातात. कारण की त्यांचा उद्देश परमात्मप्राप्ती हा नसतोच. ईश्वर आहे हा त्यांचा, अनिश्वरवादी लोक असतात, हे ईश्वरवादी नसतात. त्यामुळे ईश्वर आहे आणि तो काहीतरी पापपुण्य देणारा आहे, किंवा आपण चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे आपल्याला चांगलं फळ मिळेल, असा कुठलाही विचार त्यांच्या मनात नसतो. तर त्यांच्या मनामध्ये सतत अन्यायाचे, अत्याचाराचे, कायदा मोडण्याचे असेच विचार असतात. मी याला ठार मारीन, त्याला ठार मारीन, मी याचा फडशा पाडीन, म्हणजे याच्यात हे सगळं लिहिलं आहे की ह्याचं नुकसान करीन, त्याचं नुकसान करीन, असेच त्यांचे विचार असतात. आणि अशा प्रकारे ते आसुरी संपत्तीचे जे लोक असतात ते मोह जाळामध्ये अडकतात. त्या जाळ्यातून ते बाहेर पडत नाहीत. कायम भीती असते त्यांच्या मनामध्ये, आणि कुठे चांगलं करायला जातात पण वाईटच होतं. आणि मनोरथ सिद्ध न झाल्यामुळे त्यांना जे दुःख होतं, खूप दुःख होतं, पण दाखवतात मात्र कसं की मी फार सुखी आहे. प्रसक्ता कामभोगेषु, व अनेक वस्तूंचा संग्रह करणे, त्याचा उपभोग घेणे, मानसन्मान, सुख, आराम इत्यादीमध्येच ते आसक्त झालेले असतात. आणि सतत त्यांना त्याच्यामध्येच काम करावं असं सारखं त्यांना वाटत असतं. पतंती नरकेषु च. आणि मग याचा परिणाम काय होतो तर ते नरकामध्ये पडतात, नरकामध्ये जातात. मग त्यांच्यासाठी जिवंतपणीच नरक. मृत्यूनंतर त्यांना कुंभीपाक, महारौरव नावं दिली आहेत नरकांची सगळी, आणि ह्या स्थानविशेष नरकांची त्यांना प्राप्ती होते. आणि त्या नरकातही घोर यातना असलेल्या ते नरकात पडतात. नरके अशुचव असं म्हटलं इथे, म्हणजे ज्या नरकामध्ये महान असह्य यातना असतात, भयंकर दुःख दिले जाते, अशा घोर नरकात ते पडतात. कारण ज्यांची जशी स्थिती असते मृत्यूनंतरही त्यांची तशीच गती त्यांना मिळते.
म्हणजे भगवत प्राप्तीचा उद्देश तर त्यांच्यामध्ये नसतोच, त्याच्यापासून ते विमुख झालेले असतात. आणि त्यामुळे ह्या आसुरी संपत्तीच्या लोकांच्या दुराचाराचे फळ काय मिळतं त्यांना? नरकप्राप्ती. आणि त्याच्यामुळे काय होतं, वर्तमानामध्ये सुद्धा त्यांची दुर्दशा होते. भविष्यात त्याचा काय परिणाम होतो ते आता पुढच्या 4 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलं आहे. 17, 18, 19, 20 सगळं आता या आसुरी लोकांना कसं फळ मिळतं, कसा नरकयातना त्यांना भोगाव्या लागतात त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. स्वतःला पूज्य मानत असतात, अभिमान असतो त्यांच्याकडे, आणि माझ्याकडे खूप धन आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आणि या दंभामुळे काय होतं, यज्ञ करतात, काही काही चांगले सत्कृत्य करतात ते, पण ते सगळे अभिमानाने करतात. मला लोकांनी आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता, धन मान सन्मान आदर इत्यादी दृष्टीनेच ते सगळी कामं करत असतात, की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीच, माझा आदर लोकांनी करायला पाहिजे, माझी प्रशंसा लोकांनी करायला पाहिजे. आणि मग ते कोणापुढेही वाकत नाहीत, नम्र होत नाहीत, आढ्यताखोर असतात, अभिमान असतो त्यांच्याकडे. धन मान यांच्या मदाने ते चूर झालेले असतात. आणि धनाचा, आपल्या जनांचा, जमीन जुमला, घर इत्यादीचा मद त्यांना आलेला असतो. मद म्हणजे हे सगळं काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षड्रिपू असतात, हे सगळे षड्रिपू त्यांच्याकडे आलेले असतात. आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची धुंदी आलेली असते, ते स्वतःला श्रेष्ठ समजतात. आणि मग अनेक प्रकारची यज्ञ वगैरे करतात, परंतु ती सगळी आपली प्रसिद्धी व्हावी, आपलं नाव व्हावं याच्यासाठी करत असतात. ब्राह्मण भोजन वगैरे पण घालतात, पण तरी लोकांना सांगतात मी इतक्या लोकांना भोजन घातलं, मी यो केलं, मी त्यो केलं, किंवा काही मंदिराला दान केलं तर माझं नाव तिथे कोरलं जावं, तिथे माझ्या नावाची फरशी लावली जावी, असं काय काय त्यांचं असतं. आता एक माणूस असतो म्हणे, मला गंमत आठवली, की तो एका मंदिरामध्ये पंखा दान करतो. आणि मग तो पंखा दान करतो तर त्या पंख्यावर त्यांनी त्याचं नाव लिहिलेलं असतं, की असं असं कोण असेल, गोविंदराव काळे यांच्याकडून सप्रेम भेट. मग ते गोविंदराव काळे त्या पंख्यावर नाव लिहिलेलं असतं. मग आता गरम होतं तर पंखा लावणार ना, तर तो पंखा चालू असतो आणि गरगर गरगर फिरत असतो, मग त्याचं नाव काही दिसत नाही. मग तो पुढच्या वेळेस येतो, त्याच्या लक्षात येतो की अरे आपलं नाव तर दिसतच नाही आहे. मग तो तिथे सांगतो की मी पंखा दिलेला आहे, पण पंखा तुम्ही लावायचं नाही. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं की पंखा लावायचं नाही म्हणजे काय, मग माझं नाव दिसलं पाहिजे ना त्या पंख्यावरचं. म्हणजे गमतीचा भाग सोडून द्या, पण म्हणजे की माझं नाव व्हावं, माझं नाव दिसावं यानुसार ते दान करत असतात. त्या दानामागे त्यांचा उद्देश अशा प्रकारचा असतो. अविधीपूर्वकम सगळं जे काय असतं ना त्यांचं, ते सगळं शास्त्रविधीला सोडून असतं, शास्त्रविधीला धरून त्यांचं काहीच नसतं. शास्त्र निषिद्ध कामं ते करत असतात. यज्ञ दान इत्यादी तर करतील, पण विधीपूर्वक करणार नाहीत. दान देतील ते सुपात्राला न देता कुपात्राला देतील, आणि कुपात्राशीच आत्मीयता ठेवतील. अशा प्रकारे उलटसुलट कामे करतील. आणि मग त्यांची बुद्धी कशी असते, विपरीत बुद्धी असते, विपरीत ज्ञान असतं त्यांच्याकडे. म्हणजे चांगल्या गोष्टीचा अर्थ चांगला न घेता काहीतरी वाईट पद्धतीनंच घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा असतो. सर्वार्थान विपरीतांश बुद्धीचा पार्थ तामसी. 18व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहू की सात्विक बुद्धी, राजसी बुद्धी, तामसी बुद्धी. मग तामसी बुद्धी कशी असते तर सर्वार्थान विपरीतांश, सगळ्याचा विपरीत अर्थ घेणारी ही बुद्धी असते, त्याला तामसी बुद्धी असं म्हणतात. तसेच हे आसुरी लोक असतात. त्याच्या पुढचा 18वा श्लोक आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. काय काय असतं त्यांच्याकडे, आत्तापर्यंत आपण तेच सगळं वाचतोय. अहंकार असतो, प्रत्येक गोष्टीचा दुराग्रह असतो, घमेंड असते, कामना असते, क्रोध असतो. याचा सगळ्याचा आश्रय घेतलेली ही माणसं कशी असतात
तर मामात्म परदेहेषु, प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये परमेश्वर आहे, हे आपण गीतेमध्ये शिकलो आहे. आणि मग ती गीताच आपल्याला इथे सांगते आहे की मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्यसूयकाः, की प्रत्येकाच्या अंतर्यामी राहणाऱ्या परमेश्वराचा ते अशा प्रकारे द्वेष करत असतात. मी याला मारीन, त्याला मारीन, याच्यावर अन्याय करीन, याचा सूड घेईन. हे काय? हे त्याच्यामधल्या असलेल्या परमेश्वराचा द्वेष करणं आहे. म्हणजे अशा प्रकारची दोषदृष्टी त्यांच्याकडे असते, अहंकार असतो, घमेंड असते. हे सगळं आपण वाचलं. आणि मग प्रत्येक गोष्टीचा आग्रह असतो की हे मी करीनच, हे झालंच पाहिजे. मग त्याच्यासाठी वाईट कामं करावी लागली तरी चालतील. आणि भगवान म्हणतात की मी जो त्यांच्या शरीरात राहतो आणि दुसऱ्यांच्या शरीरात राहतो, प्रत्येकाच्या शरीरात आहे ना, ते जरी आसुरी संपत्ती जरी असली त्यांच्याकडे, राक्षस जरी असले तरी त्यांच्यामध्ये पण परमेश्वर आहे, त्यांच्यामध्ये पण चैतन्य तत्व आहे. आणि देव जरी असले तरी त्यांच्यामध्ये जरी चैतन्य तत्व आहे. म्हणजे हे सगळ्यांकडे आहे. आणि असे लोक असुर जे असतात ते मनुष्याची वैर करतात, म्हणजे ते भगवंताशीच वैर करत असतात असं त्यांनी सांगितलं आहे. आणि श्रुती आणि स्मृती याच्यामध्ये जे जे काय सांगितलेलं आहे, ज्या काय आज्ञा दिलेल्या आहेत भगवंतानी, त्या सगळ्याचं उल्लंघन ते करतात. भगवंताची आज्ञा मानत नाहीत, त्याप्रमाणे ऐकत नाहीत, वागत नाहीत. आणि मग ते नरकाची प्राप्ती करून घेतात. आपल्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याशी सुद्धा ते विरोध करतात, त्याला सुद्धा त्रास देतात वाईट वागून. आणि मग मनामध्ये तिरस्कार, उपेक्षा हे सगळं असतं. दुसऱ्याची अवज्ञा करतात, अपमान करतात, दुसऱ्याला दुःख देतात. आणि अशा प्रकारे ते दुसऱ्याच्या हृदयात असलेल्या परमेश्वराचा द्वेष करत असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना नरकाची प्राप्ती होते. हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की आणि जे भजन पूजन करणारे असतात, जे संत महात्मे असतात, त्यांना नावं ठेवतात, त्यांच्यावर रागराग करतात, असे हे लोक असतात. त्याच्यानंतर 19व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे, तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. त्या द्वेषी क्रूर स्वभावाच्या आणि संसारातील महान नीच अपवित्र माणसांना मी पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच टाकत असतो. म्हणजे आपली उत्क्रांतीवाद आहे ना आपल्याकडे, की आपण जसं कर्म करू तसं जर आपण चांगले कर्म केलं तर याच्या पुढे अजून चांगला जन्म मिळेल, त्या जन्मात चांगलं कर्म तर अजून त्याच्या पुढे चांगला जन्म मिळेल. असं करत करत आपण नराचा नारायण होतो, हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. पण इथे हा असुर जो असतो हा वाईटच कर्म करतो, त्यामुळे तो सतत भगवंत त्या काय म्हणतात की मी पुन्हा पुन्हा त्याला त्या आसुरी योनीतच टाकतो. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तो काही प्रयत्नच करत नाही, तो सगळे वाईटच कर्म करतो. त्यामुळे त्याला कायम नरकाचीच प्राप्ती होते. नरकामध्ये यातना मिळतात. ते सगळं नरकाचं वर्णन भागवतामध्ये खूप केलेलं आहे. तर ते सगळं त्याला प्राप्त होतं, पुण्यकर्म करतच नाही. त्यामुळे पुन्हा 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 तो त्या योनीमध्येच मी त्याला टाकतो, असं भगवंतांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे. की हे आसुरी लोक जे असतात हे विनाकारण सर्वांशी वैर करतात, सगळ्यांचं अनिष्ट करण्यावरच टपलेले असतात. आणि अशा नराधमांना, नराधम म्हटलेलं आहे, अधम म्हटलेलं आहे, अशा नराधमांना मी नीच योनीमध्ये टाकतो. आणि पशु पक्षी इत्यादी 84 लाख योनी आपल्या पूर्वकर्माचे फल भोगून शुद्ध होत आहेत. म्हणजे आता आपल्याला पाप, आपण म्हणतो ना पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य जन्म मिळतो. आणि पाप वाढलेलं असलं की नीच योनी मिळतात आणि पुण्य वाढलेलं असलं की वरच्या योनी मिळतात. तर आता ह्यांचं पाप जास्त झालेलं आहे, म्हणजे पशुपक्ष्यांच्या जन्मात गेलेले असतात. आणि पशुपक्ष्यांच्या जन्मात जाऊनसुद्धा काही जे मागे आपण गोष्ट पाहिली होती की पशुपक्षींमध्ये सुद्धा कशी दैवी संपत्ती असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते फक्त त्यांच्या पापाचं फळ तिथे भोगतात आणि पुढे पुढे हळूहळू त्यांना त्यांचीसुद्धा उत्क्रांती होते. पण भगवंताला या आसुरी लोकांचं इतकं वाईट वाटतं की अरे ह्यांना मी मनुष्य जन्माला घातलं आहे ना,
पशुपक्ष्यांच्या जन्माला नाही घातलेलं, मनुष्य जन्माला घातलेलं आहे. मग मनुष्य जन्मामध्ये ते निश्चितच भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात, पण ते काही तसं करत नाहीत. आणि 84 लाख योनी भोगूनही त्यांची ती पापं नष्ट होत नाही आणि पुन्हा 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 ते त्या नरकामध्येच पडतात असं सांगितलेलं आहे. आणि या सगळ्याचं हे काय आहे, मूळ काय आहे, आशा. आशापाश शतैबद्धा किंवा कामना, लोभ. म्हणजे जे आसुरी गुण 6 सांगितले ना, दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. की हे सगळे लोक पुन्हा पुन्हा त्या घोर नरकाच्या यातना त्यांना भोगाव्या लागतात. आणि ज्यांचं नाव घेणंसुद्धा वाईट आहे, दर्शन करणं, स्मरण करणं, अशा अपवित्र लोकाला ते जाऊन पडतात असं सांगितलेलं आहे. अशा अशुभान म्हटलं नाही ते, तानहन द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान, नराधम म्हटलेलं आहे त्यांना. आणि क्षिपाम्य जस्त्र मशुभान आसुरीष्वेव योनिषु, की अशा अशुभ अशा योनीमध्ये मी त्यांना टाकत असतो आणि ज्यामुळे ते कर्मफल भोगून शुद्ध होत जातील. म्हणजे भगवंताचा उद्देश हा चांगला आहे. भगवंत सगळ्यांवर प्रेम करतात, आसुरांवर पण प्रेम करतात, की ते त्या आसुरी योनीमध्ये त्यांना टाकतात की ते त्यांचे पापाचं फळ भोगतील, शुद्ध होतील आणि पुढे जातील. त्याच्यासाठी म्हणून त्यांना आसुरी योनीमध्ये टाकतात.